आता आपण सूर्यकुंडाकडे चाललेलो आहे. सूर्यकुंडाकडे जाण्यासाठी हा असा रस्ता आहे, प्रवेशद्वार आहे. वरती हनुमान बसलेले आहेत, त्यांनी चिंता घेतला होता श्रीरामाचा. आता या बॅनरला आपण बोलत आहे. हे सूर्यकुंडासाठी खाली उतरायचं आहे. एकूण पायऱ्या पोचतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. आणि हे बघा आहे सूर्यकुंड. खाली जायचं. हा पायावर घेऊन पाणी हे जरा 2 मिनटं बघा. मोजेत तर मध्ये काढायचे आता आम्ही पाण्यामध्ये थोडेसे पाय धुवून घेतो. हे दिसतंय ना, हे सूर्यकुंड आहे. आम्ही आता मंदिरात जाऊन आलो. इथे हे पहिलं मंदिर आहे, पहिलं आणि मला वाटतं एकमेव मंदिर असं आहे की जिथे सूर्यदेव आणि शनिदेव एकत्र आहे. आणि हे जे सूर्यकुंड आहे ह्याला एकूण 5000 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे 5000 वर्षापासून हे सूर्यकुंड इथे आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. इकडच्या लोकांनी आम्हाला हे सांगितलं. आणि हे खरंच अप्रतिम आहे. सूर्यकुंडामध्ये तुम्हाला खाली जावं लागेल. इथे छान असं कुंड आहे. समोर सूर्यदेवाची मूर्ती आहे आणि हे खूप भारी बनवलं आहे. अरे धीरे चल रहा है एकदम.